एखाद्या व्यक्तीला चुकून सुद्धा असा मित्र भेटू नये, कारण की अशी घटना घडलेली आहे। मुंबईतील रबाळे MIDC परिसरातील एका डोंगराच्या पायथ्याला 9 दिवसांपूर्वी एका खुनाची घटना घडली होती। इथं एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती। अत्यंत भयंकर अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता। पण हा सगळा परिसर निर्जन असल्याने ही हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली याची काहीच लिंक पोलिसांना मिळत नव्हती। अखेर हत्येच्या 9 दिवसानंतर पोलिसांनी हत्येचं गूढ उघडलेलं आहे। संबंधित तरुणाची त्याच्या जिवलग मित्राने हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी रबाळे पोलिसांनी 2 जणांना अटक केलेली आहे। दीपक बीद आणि दीपक गौंड असं अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत, तर मनोज बीद असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। नवी मुंबईच्या रबाळे MIDCतील यादवनगर येथील रहिवासी असणाऱ्या मनोज सबजीत बीद याची हत्या करण्यात आली। मयत राहत असलेल्या परिसरातील डोंगर पायथ्याजवळ दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आली। मयत आणि आरोपी हे दोघे मित्र होते। दोघांमध्ये घट्ट मैत्री असल्याने आरोपीला मयताच्या ATM कार्डचा पासवर्ड समजला होता। ATMचा पासवर्ड समजणं हेच तरुणाच्या खुनाचं कारण ठरलं आहे, कारण आरोपी दीपक बीद याने मयत तरुणाचं ATM कार्ड चोरून त्याच्या खात्यातून 25,000 रुपये काढले होते। ही चोरी लपवण्यासाठी त्याने आपल्या जिवलग मित्राचा खून केला। ATM मधून पैसे काढल्यानंतर CCTVच्या माध्यमातून मित्राला समजेल या भीतीपोटी आरोपी दीपक बीद याने मनोजची दगडाने ठेचून हत्या केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पैशाच्या देवाणघेवाणीवरूनच हत्या झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। या घटनेचा अधिक तपास रबाळे पोलीस करत आहेत। अशी घटना घडलेली आहे। आता तुम्हीच ठरवायचं की या युगामध्ये तुम्ही कितपत मैत्री केली पाहिजे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।